मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो। महाराष्ट्र राज्यातील विकसित व समृद्ध शहर म्हणून आज नवी मुंबई शहराची ओळख संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळते आणि नवी मुंबई शहराचा रायझिंग स्टार खेळाडू धारावी गावाचा हिरा अर्थातच भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर निकेत मोकल ही सलामीची जोडी तर गोलंदाजीच्या मार्कवर प्रथमेश म्हात्रे पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जसा टप्पा पडला उसळी घेणारा बॉलला तेवढंच चांगलं प्रत्युत्तर देत असताना भावेश नाईकने एक रन कंप्लीट केली डिक्लेअर स्वरूपामध्ये आणि त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिकेत मोकल आपल्याला पाहायला मिळेल। 3 ओव्हरची मॅच सेकंड सेमी फायनल हर्षला चषक 2025 चे पर्व आपल्याला पाहायला मिळते। हर्षला स्पोर्ट्स क्लब वाघिवली गौरव पाटील लालचंद गावंड श्याम पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा गेले 3 पर्व आपण ही स्पर्धा पाहिली आणि 4थ्या पर्वामध्ये देखील मोठा दिमागदार सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। आज खऱ्या अर्थाने एक प्रमुख आकर्षण जर आपण पाहिलं ना तर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट झिक्रीकॉनच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर स्पर्धा पाहतात। त्या सर्वांचा मी आजच्या अंतिम दिवसामध्ये सहर्ष स्वागत करतोय। पनवेल तालुक्यातील एक नामवंत क्रीडांगण म्हणून देखील काय भैरव क्रीडांगण चिंचपाडा ही क्रीडा नगरी उदयास आली आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले क्रीडांगण आणि आज याच क्रीडांगणामध्ये हा हर्षला चषक 2025 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। कोलूर पद्धतीचा हा बॉल या क्षणाला रनआउटची संधी होती परंतु फिल्डरने थोडासा वेग घेतला। तत्पूर्वी एक सिंगल अनिकेतने कंप्लीट केली। मागच्या मॅच मध्ये 16 बॉल मध्ये 40 रनची एक बहारदार नॉट आउट इनिंग भावेश नाईकने मात्र खऱ्या अर्थाने कंप्लीट केली होती। धारावी संघापासून सुरू झालेला प्रवास आणि आज महाराष्ट्राच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय। भावेशसाठी हा बॉल थोडासा प्रभावित केलं फलंदाज भावेशला ज्या प्रकारे हा बॉल रिलीज केला असं प्रात्यक्षिक पावसाळी क्रिकेटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळते। पावसाळी क्रिकेट हर्षद खेळणं सोपं नाही तर भर पावसामध्ये भिजावं लागतं बॉल थांबावे लागतात वेगवान चेंडूला तेवढंच चांगलं प्रत्युत्तर द्यावं लागतं आपल्या टीमच्या धावसंख्येसाठी। या मोमेंटला लॉफ्ट केलाय टायमिंग प्रॉपर अनिकेत मोकलच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक 6 रनसाठी यस इट इज अ सिक्सर आणि या षटकाराच्या साहाय्याने साई टीमच्या धावफलकाची गती वाढत असताना 9 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात। षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय। पुन्हा एकदा फुल टॉस होता लॉफ्ट केला डिप्स लेगला फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी फिल्डरला बीट करून चेंडू चाललाय 4 रनसाठी हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। काही फटकेबाजी पाहायला मिळते। तेरा धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळतोय। चला तेच चेंडू आहेत।
क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा बॉल, परंतु जसा बॅट्समन बीट झाला विकेट किपर देखील बीट होताना पाहायला मिळालाय. एक ओव्हरचा खेळ देखील होतो. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 तर 14 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 14 रन. स्पेल नंबर 2 आणि गोलंदाज संकेत आपल्याला पाहायला मिळेल. संकेतचा पहिला बॉल ला जवाब इनसाइड आउट स्ट्रोक. चेंडू चाललाय 6 रन साठी. आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा स्ट्रोक भावेश नाईकच्या बाट मधून येतोय. हा षटकार. धावफलकाची गती मला वाढवायची आहे. एक मोठं धावफलक मला सेट करायचा आहे असा निर्धार घेऊन पहिल्या बॉलवर स्वागत केलं. संकेत पाटीलला संकेत दिलेत. एक मोठं लक्ष्य आम्ही सेट करू असा निर्धार घेतला पहिल्या बॉलवर. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल गेल्यानंतर शरीरापासून थोडासा दूरवर होता बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. 21 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वेग भन्नाट होता, परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. पुन्हा एकदा आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. संकेतला अशा धावा रोखाव्या लागतील, कारण ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट इनिंग मध्ये अशा प्रकारच्या धावा खर्च करता, सेकंड इनिंग मध्ये कधी कधी याच धावा कठीण ठरतात. याच धावा कधी कधी तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी 4 रन साठी आणखीन एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय हा चौकार, आणि या चौकाराच्या साहाय्याने 26 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा खोलर पद्धतीचा हा बॉल, परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. या बॉलवर पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. मायबाप प्रेक्षकांची मन जिंकतोय भावेश नाईक. सध्याच्या घडीला ज्या प्रकारे मैदानाच्या चौफेरीन आपल्या विस्फोटक बॅटिंगच्या जोरावर या मॅच मध्ये पकड निर्माण करतोय. षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना टीमची धावसंख्या. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला. लॉंगॉनच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे, त्याचं जजमेंट चुकलं. हा चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 36. तर 12 बॉलच्या समाप्तीनंतर 36 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटच्या स्पेलसाठी आमंत्रित केले गोलंदाजीसाठी गोलंदाज सतीश मिसाय. सकाळच्या सत्रामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती, परंतु या मॅच मध्ये जर पकड निर्माण करायची असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. ओव्हर द विकेट समोरच्या दिशेने फटका केला. अलॉंग कार्पेट डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलेत.
रोशन पाटील बॉल त्यांनी जज केलाय फक्त आणि फक्त एकच सिंगल अनिकेतने कंप्लीट केली 1 रनच्या साह्याने 37 रन आतापर्यंत पाहायला मिळतात सुसज्ज आणि नेत्रदीपक क्रीडांगण काय भैरव क्रीडा नगरी चिंचपाड आणि आज याच क्रीडांगणामध्ये हर्षला स्पोर्ट्स क्लब वाघिवली चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय हर्षला ट्रॉफी 2025 आणि चौथ्या पर्वामध्ये मोठा दिमागदार सोया गौरव पाटील लालचंद गावन आणि श्याम पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय अंतिम दिवसातील सांगता सोया काही क्षणामध्ये येऊन ठेपलाय या बॉलवर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने एलिव्हेशन कमी रोशन पाटील आले होते बॉल खाली तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 39 रन आतापर्यंत धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात वेग भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाला परंतु चेंडू चाललाय पायाचा वेध देखील घेतला जातोय 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते 40 रन आतापर्यंत होतात रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक डॉट बॉल एक नवी ऊर्जा निर्मित करतोय फिल्डिंग करणाऱ्या काय भैरव चिंचपाडा या टीम मध्ये तर चला ना सुजल 11 विंदने टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत कालच्या दिवसामध्ये एक चांगला विक्रम त्या टीमने देखील करून दाखवला जुने दे सोनाशी प्रात्यक्षिका पाहायला मिळाली ज्या प्रकारे त्यांनी तो सामना जिंकून दाखवला आपल्या टीमसाठी 1 बॉल मध्ये 1 रनची गरज असताना ती 1 रन डिफेंड केली टीमची धावसंख्या आतापर्यंत 41 शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आणि या सेकंड सेमी फायनल मध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल या शेवटच्या बॉलवर चढवलाय हल्ला टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 47 आणि 48 धावांचं टार्गेट असेल काय भैरव चिंचपाडा या टीम समोर चला फिडिंग त्वरित लावून घ्या मयूरदादा टीम
48 रनचं लक्ष. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या साई संघ. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. सूरज पाटील आणि रोशन पाटील. 48 रनचं लक्ष. 18 बॉलमध्ये 48 पूर्ण करायच्यात. काय भैरव चिंचपाडा या टीमला मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. तर गोलंदाज मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. 48 रनचं लक्ष. पहिला बॉल थोडीशी दिशा भरकटली मयूरने. नियंत्रण चुकल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. तर नो बॉलचा इशारा पंच ने दिलाय आणि फ्रीची संधी असेल. पुन्हा एकदा अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा दिलाय. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत नो बॉल रिलीज केलेत मयूर वाघमारेने. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. फ्रीचा बॉल डी पेक्षा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. क्रॅकिंग अट्रॅक्टिव्ह प्रभावित करणारा स्ट्रोक. षटकार आलाय. या षटकाराच्या साह्याने 8 रन. आता मात्र समीकरण बदललंय. 17 मध्ये करायच्या त्या म्हणजे 40 रन. सतरा बॉल आणि अजूनही 40 रनची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट आलाय. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर बॉल रिलीज केला. हा दबाव पाहायला मिळतोय. समीकरण 17 मध्ये 39 करायच्यात. या मोमेंटला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. जेलची संधी आणि ज्या विकेट साठी जाळं विणलं, जाळ्यामध्ये फलंदाज अडकला आणि समीकरण 16 बॉल आणि आता मात्र 39 रनची गरज.
तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नवीन फलंदाज प्रथमेश म्हात्रे आलेत. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर होता, चांगली फिल्डिंग चांगली होती अमोलच्या माध्यमातून. 1 रन. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन अजूनही 38 रन पूर्ण करायचे येणाऱ्या बॉल मध्ये. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, वेग भन्नाट होता, भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 14 बॉल आणि 38 रनची गरज अजूनही आहे. हे 2 बॉल देखील तेवढेच इम्पॉर्टंट असतील. या बॉलवर लॉफ्ट केलाय, चेंडू जाईल. 6 रनसाठी हा षटकार येतोय. सामन्याचे चित्र बदलून गेलं. 13 बॉल आणि 32 रनची गरज. 13 बॉल आणि 32. या बॉलवर पुन्हा एकदा आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. समीकरण बदलून गेलं. 12 बॉल आणि आता मात्र 26 रनची गरज. 12 चेंडू आणि 26 रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 12 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 26 रन. गोलंदाजीच्या मार्कवर अनिकेत मोकल आलाय. तर मॅचला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर प्रथमेश म्हात्रे नावाचं वाद आहे मैदानाच्या आतमध्ये. हा षटकार आलाय. अनिकेत मोकलचं केलं स्वागत. षटकार देखील पाहायला मिळाला, परंतु या मॅच मध्ये जर अनिकेतला कमबॅक करायचं असेल तर प्रथमेश म्हात्रेला रोखावं लागेल. 11 बॉल मध्ये आता मात्र 20 रनची गरज अजूनही आहे. 11 बॉल आणि 20 करायचे आहेत. दबाव वाढलाय. 11 बॉल मध्ये अजूनही 20 रनची गरज. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली. 10 बॉल आता मात्र 20 रनची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा वर्चस्वामध्ये येण्यासाठी अनिकेत मात्र चांगले प्रयत्न करतोय या मॅच मध्ये. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर दिशा भरकटली. मॅच मध्ये पुन्हा एकदा
दबाव वाढत असताना पाहायला मिळतोय. जर अशा प्रकारच्या धावा खर्च केल्याने अनिकेतने तर कुठेतरी पराभवाच्या दिशेने तुमचा संघ जाऊ शकतो. आता मात्र 18 रनची गरज. 10 बॉल 18 ची आवश्यकता. आकडू पद्धतीचा हा बॉल थोडासा दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळाला. 9 मध्ये करायच्यात 18 रन. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. प्रत्येक डॉट बॉल एक नवजीवन संजीवनी देईल टीम साई संघाला. 9 मध्ये अजूनही 18 रनची आवश्यकता. अनिकेतचा हा बॉल पुन्हा एकदा तेवढाच चांगलं प्रात्यक्षिक विकेट कीपर भावेश नाईकच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. कारण बॉल स्टॉप करणे ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट आहे ॲज अ विकेट कीपर म्हणून. 8 मध्ये अजूनही 18 ची आवश्यकता. अनिकेतचा हा बॉल, परंतु या क्षणाला वाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होतात. अजूनही 16 रनची गरज. प्रति बॉल मध्ये 2 रनची सरासरी गाठावी लागेल. हर्षद, शालेय जीवनामध्ये आपण ज्या प्रकारे 2चा पाडा वहीवर रेखाटला, 2चा पाडा मनामध्ये ताईत केला आणि सध्याच्या घडीला प्रत्येक बॉल मध्ये 2 रनची सरासरी गाठावी लागेल. कारण 8 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल 7 मध्ये करायचा त्या म्हणजे 14 रन. सात बॉल 14 ची आवश्यकता. या मोमेंटला समोरच्या दिशेने सामना खुला करून दिलाय. आज षटकार आलाय. प्रथमेश म्हात्रे फुंडे गावाचा हिरा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चमकतोय आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर. 6 बॉल आणि आता मात्र 8 रनची गरज. सहा मध्ये 8 करायचे आहेत. चला टीम सुजल 11 विंदने टीमचे कॅप्टन सज्जन दादा आपण या. 6 मध्ये करायचे आहेत 8 रन. कोणता संघ जाणार मेगा फायनल मध्ये? सुजल 11 विंदने या टीमच्या समोर लढणार. गोलंदाजीसाठी गोलंदाज तर गोलंदाज करण आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे रोशन पाटील. नावामध्ये रोशनाई, परंतु पहिला बॉल पेस करत असताना एक सिंगल फक्त त्याने कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल. रनआउटची संधी. दुसरी धाव देखील पूर्ण होते. अजूनही आता मात्र 6 रनची गरज. 5 मध्ये करायच्या त्या म्हणजे 6 रन. 5 बॉल आणि 6 रनची गरज. चला विंदने टीमचे कॅप्टन कृपया करून दादा आपण आमच्या व्यासपीठावर या. बन्नाट वेग. 4 मध्ये करायच्या 6 रन. प्रत्येक डॉट बॉल नवीन कॉन्फिडन्स लेवल वाढवते साई टीमची. या मोमेंटला लॉफ्ट केलाय आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ, ज्या संघाने खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील पहिली मॅच खेळली ना, तो संघ मात्र मेगा फायनल मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच तर चला चिंचपड टीमचे कॅप्टन दादा आपण या त्वरित टॉस साठी.